Good morning to all. This is Professor Eknath Aire from Divine College of Pharmacy, Satana, Department of Pharmaceutics. Students, today we are going to see new chapter which is theories of dissolution. तर आज आपण डिझोल्युशनच्या रिलेटेड ज्या काही थेअरीज आहेत त्या थेअरी आपण त्या ठिकाणी बघणार आहेत. तर याच्यामध्ये मोस्टली आपण काय कव्हर करणार आहेत तर डिझोल्युशन होत असताना किंवा डिझोल्युशनचं मेकॅनिझम काय असतात ते मेकॅनिझम आपण या थेअरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघणार आहेत किंवा स्टडी करणार आहेत. ओके, सो मोस्टली जे काही डिझोल्युशन आहे ते डिझोल्युशन आपण ऑलरेडी डिस्कस केलंय इन अवर प्रिव्हियस लेक्चर किंवा मग तुम्ही याच्या आधी पण त्या ठिकाणी फिजिकल फार्मास्युटिक्समध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये त्या ठिकाणी तुम्ही स्टडी केलं असणार. ओके, तर आपण या ठिकाणी बायोफार्मास्युटिक्समध्ये पर्टिक्युलरली काय बघणार आहे की डिझोल्युशन होत असताना कोणकोणत्या थेरीज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात आणि त्या पर्टिक्युलर किंवा प्रत्येक थेरीचा त्या ठिकाणी काय रोल आहे. ओके, किंवा त्या थेरी असतील तुमच्या रिलेटेड ऑफ द मेकॅनिझम्स. ओके, तर डिझोल्युशन होत असताना कोणत्या कोणत्या मेकॅनिझमने त्या ठिकाणी डिझोल्युशन फॉलो होतं ते आपण या थेरीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघणार आहे. सो लेट स्टार्ट दी चॅप्टर. ओके, सो व्हॉट इज मीन बाय डिझोल्युशन. तर आपण डिझोल्युशन ऑलरेडी बघितले. डिझोल्युशन म्हणजे काय, तर डिझोल्युशन म्हणजे काय असणार आहे की जे काही तुमचं सॉलिड पार्ट असणार आहे ते लिक्विड जे काही सॉल्व्हंट असणार आहे किंवा तुमचं ज्याला आपण लिक्विड म्हणू किंवा सॉल्व्हंट म्हणू. ओके, त्याच्यामध्ये सोलबलाइज होण्याची जी काही प्रोसेस असेल ते असेल तुमचं डिझोल्युशन किंवा आपण त्याला म्हणू डिझोल्युशन. म्हणजे काय असेल की मास ट्रान्सफर फ्रॉम द सॉलिड स्टेट टू द लिक्विड फेज. म्हणजे सॉलिड फेज मधून तुमचं जे काही मास असेल, जे काही तुमचं पार्टिकल्स असतील ते ट्रान्सफर करतील किंवा ट्रॅव्हल करतील इन ए लिक्विड फेज. ओके, म्हणजे सॉलिड फेज मधून लिक्विड फेज मध्ये त्याचं कन्व्हर्जन होण्याची प्रोसेस म्हणजे काय असेल तुमचं डिझोल्युशन असेल. ओके, तर तुम्ही या ठिकाणी या फिगर मध्ये बघू शकता की जर तुम्ही टॅबलेट घेतली बाय ओरल रूट तुम्ही टॅबलेट घेतल्यानंतर ती अप्पर पार्ट ऑफ द जीआय ट्रॅक. तर जीआय ट्रॅकच्या अप्पर पार्ट मध्ये पोहोचल्यानंतर म्हणजे स्टमकचा अप्पर पार्ट असेल त्या अप्पर पार्ट मध्ये पोहोचल्यानंतर सपोज तुमची टॅबलेट त्या ठिकाणी त्या एन्व्हायरमेंट मध्ये डिसइंटिग्रेट होते. ओके, डिसइंटिग्रेट होण्याची प्रोसेस म्हणजे काय, जी तुमची टॅबलेट आहे ती त्या ठिकाणी ब्रेक होईल आणि ब्रेक होऊन ते स्मॉल पार्टिकल मध्ये ते कन्वर्ट व्हायला सुरुवात करेल. ओके, आणि जर समजा त्या एचसीएलच्या एन्व्हायरमेंट मध्ये किंवा ऍसिडिक एन्व्हायरमेंट मध्ये त्याचं जर समजा डिसइंटिग्रेशन डिझोल्युशन होतंय तर ते त्या ठिकाणी डिसइंटिग्रेट झाल्यानंतर ती फर्दर प्रोसेस डिझोल्युशन मध्ये ती टॅबलेट पुढे चालली जाईल. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रोसेस होणार आहे ओव्हरऑल. ओके, आधी काय असेल जे काय तुमचं सॉलिड डोसेस फॉर्म असणार आहे त्याचं डिसइंटिग्रेशन होईल आणि डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर त्याचं डिझोल्युशन मध्ये पुढे कन्व्हर्जन होईल. ओके, सो बेसिकली डिझोल्युशन इज अ व्हॉट, इट इज अ प्रोसेस ऑफ मास ट्रान्सफर फ्रॉम ए सॉलिड सरफेस टू ए लिक्विड फेज. त्याला आपण काय म्हणणार आहे, डिझोल्युशन. ओके, सो here are the major difference between डिझोल्युशन आणि सॉलिबिलिटी. तर सॉलिबिलिटी आणि डिझोल्युशन मधला मेजर डिफरन्स काय तो आपण बघू. तर dissolution is a rate. Dissolution rate is defined as the amount of solid substance. Okay, तर dissolution म्हणजे काय, तर amount of solid substance that goes into the solution per unit time. Okay, तर जे काही सॉलिड तुमचा सबस्टन्स असेल तो सबस्टन्स त्या ठिकाणी पर युनिट टाइमला किती अमाऊंट मध्ये सोल्युशन मध्ये जातोय अंडर द स्टँडर्ड कंडिशन. आणि ते स्टँडर्ड कंडिशन मध्ये असेल म्हणजे तुमचं जे काही टेम्परेचर असेल, जे काही पीएच असेल, जे काही सॉल्व्हंट असेल ते ऑलरेडी सेट असणार आहे. ओके, इन द कंपोजिशन ऑन द कॉन्स्टंट सॉलिड सरफेस एरिया. सरफेस एरिया पण तुमचा कॉन्स्टंट असेल, त्यानंतर कंपोजिशन असेल त्या सॉल्व्हंटचं तर ते पण सेम असेल. तर ह्या प्रोसेस आपण म्हणतो डिझोल्युशन. आता सॉल्युबिलिटी म्हणजे काय, तर सॉल्युबिलिटी आणि डिझोल्युशन मध्ये मेजर फरक काय, तर डिझोल्युशन ही तुमची अशी प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये तुमचं जे काही पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ डोसेस फॉर्म असणार आहे. ओके, तर त्या डोसेस फॉर्म त्या ठिकाणी डिझोल्युशन मध्ये जाते डिसइंटिग्रेट होऊन. आणि सॉल्युबिलिटी म्हणजे काय, तर सॉल्युबिलिटी ही मॅक्झिमम अमाऊंट मध्ये एखादं तुमचं जे काही सोल्यूट असेल
तो डिझॉल्व करताय तुम्ही सॉल्व्हंट मध्ये मॅक्झिमम अमाऊंट. ओके, तर आपण इथं मॅक्झिमम वर्ड यूज करतो. मॅक्झिमम अमाऊंट मध्ये एखादा सोल्यूट तुमचा तुम्ही एखाद्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व करताय ऍट अ पर्टिक्युलर टेम्परेचर किंवा ऍट अ पर्टिक्युलर कंडिशनला. ओके, तर त्या प्रोसेसला म्हणतात सॉल्युबिलिटी. हा सॉल्युबिलिटी आणि डिझोल्युशन मधला मेजर डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा. ओके, देन इट इज अ डायनामिक प्रोसेस. जे काही तुमचं डिझोल्युशन आहे ते डायनामिक प्रोसेस आहे. ओके, किंवा आपण त्याला मराठीत म्हणू शकतो की चलक्रिया किंवा चल प्रोसेस किंवा डायनामिकली. अँड इट इज अ स्टॅटिक प्रोसेस. सॉल्युबिलिटी ही तुमची स्टॅटिक प्रोसेस आहे, म्हणजे ती त्या ठिकाणी स्टेबल असणार आहे. ओके, तर हा मेजर डिफरन्स झाला डिझोल्युशन मधला आणि सॉल्युबिलिटी मधला. I hope all of you understand. Then here are the expression of solubility. आता solubility चे काही एक्सप्रेशन्स असतात जे की तुम्ही ऑलरेडी स्टडी केले. तर व्हेरी सोल्युबल म्हणजे काय किंवा किती अमाऊंट मध्ये किती पार्ट्स मध्ये जे काही तुमचं सॉल्व्हंट आहे ते रिक्वायर्ड आहे त्या अमाऊंट ऑफ किंवा त्या पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ सोल्यूटला त्या ठिकाणी डिझॉल्व्ह करण्यासाठी. तर त्याला आपण म्हणतो एक्सप्रेशन ऑफ द सोल्युबिलिटी. जर समजा व्हेरी सोल्युबल असेल तर त्या ठिकाणी तुमचं लेस दॅन 1 पार्ट सॉल्व्हंटची गरज असते. देन if it is a freely soluble, then 1 to 10 parts should be there, or should required over there. Then it if it may be soluble, जर समजा soluble असेल तर 10 किंवा 30 पार्ट्स पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी गरज असणार आहे. If it is sparingly soluble, then 30 to 100 parts should be there. If it is a slightly soluble, then 100 to the 1000 parts should be there. If it is a very slightly soluble, then 1000 to the 10,000 parts should be there. If it is a practically insoluble, then more than 10,000 parts should be there. ओके, सो हे काही एक्सप्रेशन ऑफ सोल्युबिलिटीचे किंवा सोल्युबिलिटीचे एक्सप्रेशन झाले किंवा आपण त्याच्या रेंज म्हणू शकतो की फ्रीली सोल्युबल म्हणजे काय किंवा व्हेरी सोल्युबल म्हणजे काय किंवा प्रॅक्टिकली इनसोल्युबल म्हणजे नेमकं काय ते आपण या ठिकाणी बघितलं. ओके, देन हिअर इज द मेकॅनिझम ऑफ ड्रग डिझोल्युशन प्रोसेस. आता इथं आपल्याला काय बघायचं की ऍक्च्युली जो काही ड्रग असणार आहे तो ड्रग डिझॉल्व कसा होणार आहे किंवा डिझोल्युशन प्रोसेस मध्ये कसा जाणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण असं कन्सिडर करू की आपल्याकडे सॉलिड टॅबलेट किंवा कॅप्सूल आहे. ओके, इथे तुम्ही बघू शकता तुमच्याकडे सॉलिड डोसेस फॉर्म आहे, मध्ये टॅबलेट असेल, कॅप्सूल असेल किंवा पिल्स असेल. ओके, हे फर्स्ट ऑफ ऑल जाणार आहे तुमचं डिसइंटिग्रेशन मध्ये. ओके, त्याचं डिसइंटिग्रेशन होणार आहे म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन होणार आहे. ब्रेकडाऊन झाल्यानंतर ग्रॅन्युल्स ऑर द ऍग्रिगेटच्या फॉर्म मध्ये असणार आहे ते. नंतर त्याचं डी ऍग्रिगेशन होईल, म्हणजे ते जे पार्टिकल असतील ते वेगवेगळे होतील. वेगवेगळे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय असतं की त्याचं फाईन पार्टिकल मध्ये कन्व्हर्जन होईल. आणि फाईन पार्टिकल मध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर ते जे काही फाईन पार्टिकल्स असते ते डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल. म्हणजे ते सॉलिड पार्ट मधून लिक्विड पार्ट मध्ये त्या ठिकाणी कन्व्हर्ट व्हायला सुरुवात करते किंवा आपण असं म्हणू शकतो की लिक्विड सॉलिड फेज मधून लिक्विड फेज मध्ये ते कन्वर्ट व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होते. ओके, ही प्रोसेस झाली तुमची स्टार्टिंग ऑफ डिझोल्युशन प्रोसेस. तर डिझोल्युशन प्रोसेसला तुमचं इथं स्टार्ट झाले. ओके, देन ड्रग इन द सोल्युशन ऍट द ऍब्झॉर्प्शन साइट. त्याच्यानंतर तुमचं ड्रग इन सोल्युशन असेल ते ऍब्झॉर्प्शन साइट पर्यंत गेलेलं असणार आहे. मग याच्यानंतर जे काही ऍब्झॉर्प्शन होणार आहे ते ऍब्झॉर्प्शन दोन गोष्टींवर त्या ठिकाणी डिपेंड करेल. इट मे बी डिपेंड्स अपॉन द नॉन आयोनिक ड्रग और आयोनिक ड्रग. आयोनिक असेल तर आयोनिक चॅनलने जाईल, आयोनिक असेल तर नॉन आयोनिक चॅनलने त्या ठिकाणी ऍब्सॉर्ब केलं जाईल आणि ते सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये त्या ठिकाणी जाईल किंवा ब्लड मध्ये त्या ठिकाणी अवेलेबल होईल. तर अशी ही ओव्हरऑल एक प्रोसेस असते डिझोल्युशनची. डिझोल्युशन ची प्रोसेस असते. मग याच्यावरून आपण असं प्रेडिक्ट करू शकतो की डिझोल्युशन प्रोसेस ही किती इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी एखाद्या ड्रगच्या थेरप्युटिक इंडेक्स मध्ये. ओके, देन हिअर आर द सेम थिंग्स आर हिअर की जे तुमचे इनिशियल स्टेज असेल तर त्याच्यामध्ये तुमचं जे काही ड्रग असेल त्याचं डिसइंटिग्रेशन होईल, त्याच्यानंतर डिॲग्रिगेशन होईल, त्याच्यानंतर डिझोल्युशन होईल आणि मग तिथं ऍब्झॉर्प्शन होईल. ओके, देन हिअर आर द थेरीज ऑफ डिझोल्युशन. तर डिझोल्युशनच्या तीन प्रकारच्या मेजर थेरीज आहेत. फर्स्ट थेरी आहे त्याच्यामध्ये डिफ्युजन लेअर मॉडेल किंवा आपण त्याला फिल्म थेरी असे म्हणतो. सेकंड वन इज अ डँकवर्ट मॉडेल किंवा आपण त्याला असे म्हणतो की पेनिट्रेशन ऑर द सरफेस रिन्युअल थेरी. Then third one is the interfacial barrier model, or we can say
डबल बॅरियर और द सॉल्वेशन थेरी. तर या 3 प्रकारच्या थेरीज आपण या ठिकाणी आपल्याला डिझोल्यूशनच्या केसमध्ये बघायच्या आहेत किंवा स्टडी करायच्या आहेत. तर या थेरीज वरून आपल्याला काय लक्षात येतं की जे काही डिझोल्यूशन आहे ते नेमकं कसं होतं, मॉलिक्युलर लेवलला कसं होतं, ते आपल्याला या थेरीमधून थोडक्यात त्याचं मेकॅनिझम आपल्याला जाणून घ्यायचे. तर त्या 3 प्रकारच्या थेरी कोणत्या आहेत आपण वन बाय वन त्या ठिकाणी बघू. सो फर्स्ट वन थेरी इज ए डिफ्युजन लेयर मॉडेल. ओके, तर या ठिकाणी काय असणार आहे, सपोज डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुमचं सॉलिड ड्रग पार्टिकल आहे किंवा सॉलिड डोसेस फॉर्म आहे. ओके, तर सॉलिड डोसेस फॉर्मच्या केसमध्ये किंवा ह्या थेरीच्या केसमध्ये काय होणार आहे, जे काही आउटर सरफेस असेल तुमच्या डोसेस फॉर्मचं, ते आउटर सरफेस एक स्टॅग्नंट डिफ्युजन लेअर मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे एक प्रकारची जाळी तयार होऊन जाते त्या ठिकाणी. ओके, जे काही तुमचा डोसेस फॉर्म असेल त्याच्यावरची पोर्सचं फॉर्मेशन होऊन जातं आणि त्या पोरचं फॉर्मेशन ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी एक प्रकारचं कॉन्सन्ट्रेटेड अमाऊंट मध्ये ड्रग त्या ठिकाणी अवेलेबल होते, ते त्याच्यामधून डिफ्यूज होत राहतं. ओके, त्याच्यामधून टाइम टू टाइम डिफ्यूज होत राहतं आणि ते ज्या ठिकाणी ते ऍब्झॉर्प्शन होणार आहे ऍब्झॉर्प्शन साईटवरती ते अवेलेबल होतं आणि ऍब्झॉर्प्शन साईटला अवेलेबल झाल्यानंतर ते आतमध्ये ऍब्सॉर्ब करून घेतलं जातं आणि जे काही तुमचा ड्रग असेल तो ड्रग त्या ठिकाणी सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये अवेलेबल होता आणि तुम्हाला थेराप्युटिक इफेक्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. तर अशी ही एक ओव्हरऑल प्रोसिजर त्या ठिकाणी असणार आहे इन केस ऑफ द डिफ्युजन लेअर मॉडेल थेरी. ओके, सो इट इन्व्हॉल्व्स टू स्टेप्स. सोल्युशन ऑफ द सॉलिड टू फॉर्म स्टॅग्नंट फिल्म, जसं की मी तुम्हाला बोललो की स्टॅग्नंट फिल्मचं फॉर्मेशन करतो, और द डिफ्युजिव्ह लेअर विच इज सॅच्युरेटेड विथ द ड्रग. ओके, एका नेट लाईक किंवा जाळी लाईक स्ट्रक्चरचं फॉर्मेशन करतं आणि त्याच्यामधून ते ड्रग ओव्हर द टाइम रिलीज त्या ठिकाणी करत राहतं. देन द डिफ्युजन ऑफ द सोल्युबल सोल्यूट फ्रॉम द स्टॅग्नंट लेअर to the bulk of the solution. This is a rate determining step in the drug dissolution. आता ही जी स्टेप आहे ते डायरेक्टली त्या ठिकाणी रेट डिटर्माइनिंग स्टेप असणार आहे. म्हणजे याच्यावरती की तुमचं जे काही स्टॅग्नंट लेअरचं फॉर्मेशन झालंय, जे काही तुमचं डिफ्युजन लेअर आहे ते कशा प्रकारे त्या ठिकाणी डेव्हलप झाले किंवा फॉर्म झाले त्याच्यावरती तुमचं जे काही रेट असेल डिफ्युजनचा तो रेट त्या ठिकाणी मेजर केला जाईल किंवा ऑब्झर्व केला जाईल. ओके, then here are the mathematical equation which is also known as a noise-Whitney's equation. जे काही नॉइज विटनीचं इक्वेशन आहे ते इक्वेशन हे तुमचं डिफ्युजन लेअर मॉडेलचं स्टडी करण्यासाठी त्या ठिकाणी यूज केला जातो. तर तो फॉर्म्युला आहे डीसी बाय डी टी इज इक्वल टू के इंटू और इन ब्रॅकेट सी एस मायनस सी बी ब्रॅकेट कम्प्लीट. Okay, so where dc by dt is a dissolution rate of the drug, then K is for the dissolution rate constant, Cs for the concentration of the drug in stagnant layer, Cb is for the concentration of drug in the bulk of the solution at time t. Okay, सो या ठिकाणी आपण सांगू शकतो जे काही डिझोल्युशन रेट आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जे काही रेट कॉन्स्टंट आहे, ओके, डिझोल्युशनचा रेट कॉन्स्टंट ते आपल्याला यूज करायचे. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन, किती कॉन्सन्ट्रेशन स्टॅग्नंट लेअर मध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहे त्या ते मायनस प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ड्रग इन द बल्क ऑफ द सोल्युशन, त्याच्यावर बल्क मध्ये किती प्रमाणात ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यावरून आपल्याला डिझोल्युशन किंवा रेट ऑफ डिझोल्युशन ऑफ ड्रग आपल्याला माहिती पडेल. ओके, सो याला आपण इक्वेशन 1 असं त्या ठिकाणी कन्सिडर करू. इफ we consider equation 1 was based on the fixed second law of the diffusion, then Nernst and Brunner's incorporated fixed first law of a diffusion and modified the Navier-Stokes equation to. तर जे काही नट्स आणि ब्रुनर्स होते त्यांचं जे काही फिक्स फर्स्ट लॉ होतं त्याच्यावरून त्या ठिकाणी जे काही तुमचं हे जे काही इक्वेशन 1 होतं ते इक्वेशन 1 त्या ठिकाणी नॉइज विटनेस इक्वेशन मध्ये ट्रान्सफर करण्यात आलं किंवा इनकॉर्पोरेट करण्यात आलं आणि त्याच्यानंतर जे काही तुमचं न्यू इक्वेशन बनलं ॲज पर नॉइज विटनेस इक्वेशन ते असेल तुमचं डीसी बाय डी टी इज इक्वल टू डी ए के डब्ल्यू बाय ओ in bracket cs minus cb bracket complete upon vh. Okay, so here dc by dt is the dissolution rate, or you can say the
डिझोल्युशन रेट ऑफ द ड्रग. ओके, आणि डी असेल तुमचं डी फॉर डिफ्युजन कोएफिशियंट ऑफ द ड्रग, ए फॉर द सरफेस एरिया, के डब्ल्यू ओ फॉर द water into oil, partition coefficient of the drug, then V for the volume of the dissolution medium, H for the thickness of the stagnant layer, then CS minus CB is the concentration gradient for the diffusion of the layer. तर आपण ह्या प्रकारे त्या ठिकाणी जे काही तुमचं डिफ्युजन लेअर मॉडेल आहे ते मॉडेल त्या ठिकाणी डिस्कस करतो. ओके ओके, किंवा आपण त्याला प्रेडिक्ट करतो. ओके, देन तर याचे काही लिमिटेशन्स आहेत, तर ते लिमिटेशन्स कोणते ते आपण बघू. द नॉइज विटनेस इक्वेशन अज्युम्स दॅट द सरफेस एरिया ऑफ द dissolving solid remains constant during the dissolution, but which is practically not possible for the dissolving particle. तर नॉइज ॲज पर नॉइज विटनेस इक्वेशन आपण जर समजा त्या ठिकाणी गेलो किंवा बघितलं तर त्या ठिकाणी असं आहे की जे काही तुमचं डिझॉल्विंग सॉलिड आहे ते सॉलिड हे रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग द डिझॉल्युशन. जे काही तुमचं सॉलिड असणार आहे डिझॉल्विंग सॉलिड ते पूर्ण डिझॉल्युशनच्या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी सेम असणार आहे किंवा त्या स्टेबल कंडिशनला असणार आहे असं त्या ठिकाणी याच्यामध्ये प्रेडिक्ट करण्यात आलं आहे. बट दिस इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल बिकॉज ओव्हर द टाइम जसं जसं डिझॉल्युशन होत जाईल एखाद्या पार्टिकलचं तसं तसं पार्टिकल त्या ठिकाणी व्हॅनिश होत जाईल किंवा त्या ठिकाणी संपत जातील. ओके, so this is the limitation. Hence, the dissolution method that involves use of the constant surface area disk are employed to determine the rate of the dissolution. Then the amount for the drug size decreases and change in the surface area accompanying dissolution. Then the Higson and Crowell's cubic root law of dissolution is used. तर मग हे जे काही लिमिटेशन आहेत त्या लिमिटेशनमुळे त्या ठिकाणी इक्झॉन आणि क्रॉसवेलचं जे काही क्युबिक रूट लॉचं मॉडेल आहे ते मॉडेल त्या ठिकाणी यूज करतात ते कॅल्क्युलेट करण्यासाठी. सो इट इज डब्ल्यू बाय ओ सॉरी डब्ल्यू ओ 1/3 minus W 1/3 is equal to K into T, where W is the mass of the drug remaining to the dissolve at the time T. K is for the dissolution rate constant, WO for the original mass of the drug. Okay, so this is regarding of the diffusion layer model theory. Okay, and next theory is the Danckwerts model, or we can see the surface renewal theory. आता सरफेस रिन्युअल थेरी मध्ये बेसिकली काय असणार आहे, सपोज हे जे काही त्याला आपण टॅबलेट किंवा एखादं सॉलिड डोसेस फॉर्म त्या ठिकाणी कन्सिडर केलं. जर आपण याला सॉलिड डोसेस फॉर्म कन्सिडर करतोय तर या ठिकाणी आपण रोटेशनचा विचार करतोय. ओके, सपोज तुम्ही डिझोल्युशन लावलं तर त्या ठिकाणी जे काही तुमचं पॅडल असणार आहे, जे काही तुमचं बास्केट असणार आहे ते रोटेट करणार आहे ऑब्व्हियसली. ओके, सो आपण असा या ठिकाणी विचार करतो की जे काही तुमचं फॉर्म्युलेशन येते रोटेशन मध्ये. तर रोटेशन मध्ये जेव्हा जेव्हा जे काही तुमचं सॉलिड फॉर्म्युलेशन असेल ते फॉर्म्युलेशन त्या ठिकाणी तुम्ही लिक्विड सॉल्व्हंट मध्ये टाकलंय तर ते सॉल्व्हंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. ओके, तर प्रत्येक वेळेस जो काही सॉल्व्हंट आहे तो फ्रेश पॅकेटने त्या ठिकाणी ठीक आहे. आता एक गोष्ट आधी लक्षात घ्या की पॅकेट्स म्हणजे काय. आता पॅकेट्स म्हणजे काय किंवा एडीज म्हणजे काय की एडीज तुम्हाला माहिती आहे की एडीजचं फॉर्मेशन होतं जर समजा एखाद्या पाण्यात तुम्ही काही एखादी वस्तू टाकली तर त्या ठिकाणी एडीजचं फॉर्मेशन होतं. तर अशा ज्या काही एडीज आहेत त्या एक प्रकारच्या फ्रेश पॅकेटचं फॉर्मेशन करतात. जर समजा रोटेशन वॉटरमध्ये सॉल्व्हंटमध्ये तुम्ही प्रोव्हाइड केलं तर ते फ्रेश पॅकेटचं त्या ठिकाणी फॉर्मेशन केल्यानंतर ते फ्रेश पॅकेट प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी जे काही तुमचं सॉलिड डोसेस फॉर्म असणार आहेत त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहेत आणि ते त्या ठिकाणी जे काही ड्रग असेल ते ड्रग आपल्यासोबत घेऊन जातील, कॅरी करतील आणि त्याचं डिझोल्युशन त्या ठिकाणी करून आणतील. तर अशा प्रकारची ही प्रोसेस त्या ठिकाणी होत राहते. त्याला म्हणतात सरफेस रिन्युअल थेरी. आता सरफेस रिन्युअल असं का म्हणतात की प्रत्येक वेळेस जे काही सरफेस आहे ते सरफेस किंवा ते वॉटरचं सरफेस प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी न्यू असणार आहे ड्यू टू ऑफ द रोटेशन. ओके, रोटेशनमुळे ते प्रत्येक वेळेस न्यू असणार आहे, त्याच्यामुळे त्याला म्हणतात सरफेस रिन्युअल थेरी. ओके, then it is calculated by the Danckwerts model is expressed by the equation, or you can say it is calculated by the V into dc by dt is equal to dm upon dt is equal to a in bracket cs minus cb into under root gamma into d. So where is the m for the mass of the solid,
dissolve, and gamma for the rate of the surface renewal. Okay. Then last theory among these dissolution theories, or we can say the theories of the dissolution, is the interfacial barrier model or the solvation theory. So what is it? So the diffusion layer model and the Danckwerts model were based on the two assumptions. जे काही आधीचे मॉडेल आपण बघितले ते बेसिकली टू assumptions वर त्या ठिकाणी बनले. तर याच्यामध्ये काय असणार आहे? The rate determined step that controls dissolution is the mass transport. Okay. Okay. So it is a related of the mass transport. Then solid solution equilibrium is achieved at the solid liquid interface according to the interfacial barrier model. An intermediate concentration can exist at the surface as a result of solvation mechanism, and it's a function of the solubility rather than the deposition. Okay, so when considering the dissolution of a crystal, each phase of crystal will be have a different interfacial barrier. तर याच्यामध्ये काय असणार आहे की जे काही तुमचं इंटरफेस असणार आहे. ओके, आता तुम्ही आपण ही डायग्राम घेऊ. ह्या डायग्राम मध्ये आपण या ठिकाणी ऑब्झर्व करू की हे जे काही इंटरफेस आहे, लिक्विड फेज आणि तुमचं सॉलिड फेज याच्यामधला पार्ट असेल तो असेल तुमचा इंटरफेस. ओके, तर ह्या इंटरफेसला प्रत्येक वेळेस जे काही सॉल्व्हंट असेल ते सॉल्व्हंट त्या ठिकाणी अटॅक करत असेल किंवा सॉल्व्हंट त्या ठिकाणी राहत असेल, त्या सॉल्व्हंटमुळे जे काही तुमचं सॉलिड आहे त्याचं त्या ठिकाणी इरेप्शन होत राहतं आणि इरेप्शनमुळे त्या ठिकाणी त्याचं डिझोल्युशन होत राहतं त्या पर्टिक्युलर सॉल्व्हंटमध्ये. तर या ठिकाणी पण प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी न्यू किंवा फ्रेश टाईपचं जे काही तुमचं सोल्युशन असेल ते सोल्युशन येत राहील आणि त्याच्यामुळे त्याचं डिझोल्युशन त्या ठिकाणी होत राहील. ओके, याला म्हणतात सॉल्व्हेशन थेरी. देन सच अ कन्सेप्ट इज गिवन बाय द फॉलोइंग इक्वेशन. ही कन्सेप्ट आपण या इक्वेशन त्या ठिकाणी बघू शकतो. जी इज इक्वल टू के आय in bracket CS minus CB. So where G is the dissolution rate per unit area, Ki for the effective interfacial transport constant. Okay. So overall this is regarding of the dissolution theories. हे सर्व dissolution theoryच्या रिलेटेड होतं. ओके, सो आज आपण इथंच थांबू. तर डिझोल्युशन थेरी बद्दल कोणाला काही डाऊट असतील तर ते तुम्ही विचारू शकता. सो थँक्यू सो मच फॉर बिंग हिअर. थँक्यू.